गिरणगाव परंपरा, संस्कृती आणि शिवभक्तीचा जिवंत वारसा. आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा साकारला भव्य शिवजागर. हिंदुस्थानाचा आराध्य छत्रपती श्री शिवरायांनी आपल्या गळ्यामध्ये पर्यंत अर्पण घातलेली ही माळ आज आपल्या ठिकाणी लालबाग परळकरांच्या आणि अवघ्या मुंबईकरांच्या दर्शनात या ठिकाणी शीतलताई मालुसरे यांनी आणलेली आहे. येसाजीराव कंक यांची ही परमप्रतापी तलवार हा हिंदुस्थानाचा जगासाठी असलेला अनमोल खजाना. जय शिवराय. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज लालबाग परळमध्ये छत्रपती शिवरायांचा जागर होणार आहे. गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शोभायात्रा निघणार आहे. शिवभारत आणि शिवशंभू संचलन अशी संकल्पना असलेला, विविध छत्रपती शिवरायांच्या विषयाचा देखावा असलेला हे आकर्षण असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे आपल्या सर्वांचा आस्थेचा विषय असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्यांची माळ, जी तान्हाजी मालुसरे यांचं वीर बलिदान झालं त्यांच्या पार्थिवावर ठेवली होती, ती माळ मालुसरे घराणे घेऊन येणार आहे. त्या माळेचं आपल्याला दर्शन होणार आहे. येसाजी कंक परिवार त्यांची पराक्रमी तलवार येसाजी कंक परिवार घेऊन येणार आहेत. आणि यात्रेत शिल्पकार अतुल नाजरे शिवशंभू शिल्प आणि छत्रपती शिवरायांचं राज्याभिषेकाचं 3D शिल्प आपल्याला हे यात्रेत पाहायला मिळणार आहे. तर ही यात्रा शेवटपर्यंत पहा आणि शिवजागर आपण जाऊया. चला, जय शिवराय.
या शोभायात्रेत शिवकालीन पराक्रमी सरदार घराण्याचा सहभाग, तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते, येसाजी अंक आणि इतर मान्यवर घराणे उपस्थित. लालबाग परळमध्ये आजही शिवरायांबद्दल असलेला नितांत आदर आणि श्रद्धा या शिवजागरातून स्पष्टपणे दिसून येतो.
मुघलास आधुनी पाणी दुष्ट मुघलास आधुनी पाणी दुष्ट मुघलास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनास कीर्तीचा डंका भिडे गगनास कीर्तीचा डंका भिडे गगनास आणि शिवरायांचं नाव काढलं की या देशीच्या माना अदबीनं झुकतात. कारणही तसं आहे की 350 वर्षाची काळ रात्र फेडून छत्रपती शिवरायांनी शून्यातून विश्व साकार केलं. ते काही निष्ठावंतांच्या मांदियाळीच्या माध्यमातून आणि असं की निष्ठावंतांची मांदियाळी आज या ठिकाणी लालबाग परळच्या भाग्याला लाभली. याबद्दल तुम्हा सर्वांचं किरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून याची डोळा आपल्या सर्वांना पाहावयाला मिळते. या माळेचं जतन यांच्या माध्यमातून होतं. शीतलताई मालुसरे ही ती माळ अखंड हिंदुस्थानाचं आराध्य छत्रपती श्री शिवरायांनी आपल्या गळ्यामध्ये अर्पण घातलेली ही माळ आज आपल्या ठिकाणी लालबाग परळकरांच्या आणि अवघ्या मुंबईकरांच्या दर्शनात या ठिकाणी शीतलताई मालुसरे यांनी आणलेली आहे. शीतलताई, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन हा अनमोल खजाना आणि हे अनमोल दैवत आमच्या समोर आणलं त्याबद्दल आम्हा सर्व लालबाग परळकरांतर्फे तुम्हाला लाख लाख धन्यवाद. सेनापती येसाजीराव कंक यांची ही परमप्रतापी तलवार हा हिंदुस्थानाचा जगासाठी असलेला अनमोल खजाना सन्माननीय सिद्धार्थ दादा कंक यांच्या माध्यमातून आज या किरणगावकरांना या लालबाग परळकरांना हा अनमोल ठेवा दर्शनार्थ या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल सिद्धार्थ दादा कंक यांचा आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज अखंड हिंदुत्व नायक मूर्तिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत स्थितप्रज्ञ श्रीमान अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजे श्रीमंत छत्रपती श्री हिंदू पदमाक्षा श्रीमान श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा शूरवीर मावळांचा दुर्गांचा पार्वती पते माता की वंदे वंदे अखंड हिंदुस्थानाचा चे मानकरी श्री मयूर पवार, अभिनेता मराठी, कुमारी दुर्वा मिथुन गावडे क्रीडापटू आणि श्री संकेत सावंत कबड्डीपटू यांचे इथे किरणगाव भूषण सन्मानाने करणार आहे. जोरदार गजरात मयूरचं स्वागत करायचंय. मयूर, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मयूर गांधी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
दुर्वासाठी जरा व्यासपीठाच्या आजूबाजूला जी गर्दी झाली आहे ती कमी करावी, जेणेकरून आपले मानकरी येण्यास कोणताही विलंब होणार नाही. मयूर सावंत आपले पुरस्कार घेत आहे. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संकेतसाठी. मी अनिकेत हरिश्चंद्र बांदल. रायाजी बांदल हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असतीलच, पावनखिंडवीर यांचा मी आताचा 13वा वंशज आणि मी सध्या महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले सांस्कृतिक विभाग गडकिल्ले संवर्धनावर कार्यरत आहे आणि जेवढी सेवा होईल तेवढी महाराजांसाठी करतोय गडकिल्ले संवर्धनातून. आणि गिरणगाव या सांस्कृतिक मंडळाने मला इकडे आमंत्रित केलं गुढीपाडव्यासाठी आणि ह्या हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. शिवराज मालुसरे, सुभेदार नरवी तानाजी मालुसरे यांच्या 12व्या वंशज. तानाजी मालुसरे या विषयावरती त्यांचा जो अपरिचित इतिहास होता तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी करते. रायबा मालुसरे फाउंडेशनचे मी संस्थापक अध्यक्ष असून आज माझी 23 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. नरवी तानाजी मालुसरे या विषयावरती कर्नाटक युनिव्हर्सिटीला माझा प्रबंध प्रकाशित झालेला आहे, म्हणून डॉक्टरेट डिग्री मिळालेली आहे. आणि नरवीरांचा इतिहास फार मोठा आहे, तो इतिहास जपण्याचं मी प्रामाणिक कार्य करत आहे. आणि रायबा शिवराज मालुसरे हे सुभेदारांचे थेट 13वे वंशज, आमचे पुत्र हे 13वे वंशज आहेत, आमची 12वी पिढी. आणि हा अपरिचित इतिहास लोकांपर्यंत पोहोचवताना झाला असं की जेव्हा तानाजी चित्रपट आला तेव्हा अनेक मालुसरे उभे राहिले की आम्ही वंशज. पण आज आमच्याकडं महाराजांच्या काळातली महाराजांनी दिलेली समुद्रकवड्याची राजमाळ, 200 कागदपत्र आणि सरक हे सगळं आहे. लाटपर्यंत येतात पाणीकडे हा आमचा बाणा. तानाजी मालुसरेंचा ते सळसळत्या रक्त धमन्यात वाहत असताना मोडेन पण वाकणाने हा कणकर बाणा घेऊन आम्ही समाजामध्ये वळत असताना अशा सामायिक दुनियामध्ये आव्हानांचे लावून या तर नजरेमध्ये नजर रोखणे आयुष्याला द्यावे उत्तर, हेच आम्हाला महाराजांनी शिकवलं. राष्ट्रमाता जिजाऊंचा वारसा घेऊन समाजामध्ये वावरत असताना त्या समाजाची भीती मला वाटत नाही, तर राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार आणि छत्रपती शिवरायांचे विचार माझ्या मनामध्ये कुठेतरी खोल रुजलेले आहेत. तानाजी मालुसरेंचा वारसा चालवत असताना काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि पश्चिम बंगाल पासून मुंबईपर्यंत एकटी प्रवास करताना मला भीती वाटत नाही. मला घोडेस्वारी येते आणि तलवारबाजी पण करता येते. आज माझी 23 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि हा अपरिचित इतिहास फक्त नावाची वंशज नाही, तर तो वारसा पुढे चालवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आज गिरणगाव मंडळाने मला इथे बोलवलं, त्यांच्या ऋणात मी कायमच राहीन. आभाराचा भार नको, धन्यवादाचा वाद नको, पण तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहणं आवडेल मला. कारण हा देश माझा आहे, हा महाराष्ट्र माझा आहे, ही माती माझी आहे आणि या सर्व महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी मी बांधील आहे. म्हणूनच तर रायबा मालुसरे फाउंडेशन ही संस्था गडकिल्ले संवर्धनासाठी काम करते. आणि पारगड किल्ला हा आमचा किल्ला आहे आणि फार मोठा पूर्वसचिव माझं भाग्य आहे. म्हणून ही महाराजांची कवडी माळ, महाराजांचा शिवस्पर्श झालेली ती पतित पावन पवित्र कवडी माळ आज आमच्याकडे आहे. हे भाग्य आहे, असं भाग्य सगळ्यांना चालते. माझं काही पूर्वसंचित असेल म्हणून हे भाग्य लाभलं. हे भाग्य लाभलं तर हा वारसा पुढे चालण्यासाठी मी प्रामाणिकपणे कटिबद्ध आहे. धन्यवाद. तर यात्रेचा समारोप झालेला आहे. कशी वाटली यात्रा? शिवजागर होता, लालबाग परळला शिवजागर. हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. जय शिवराय.